काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप आपल्यासोबत जोडलेत। आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आपण आंदोलन केलं। अमित शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटायला लागले। नक्कीच त्यांचा परत एकदा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे ते आज देशाच्या सर्वोच्च मंदिरामध्ये आहेत, मंत्री आहेत, ज्या संविधानाच्या चौकटीत राहून शपथ घेऊन ते मंत्री झालेले आहेत आणि त्यांनी बाबासाहेबांच्याबद्दल केलेली वक्तव्य, बाबासाहेबांचं नाव हे फॅशन असू शकत नाही, 140 कोटीचं पॅशन आहे ते आणि आमचं सगळ्यांचं कंपॅशन आहे ते। त्यामुळे एवढी त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा गेले की त्यांना हे माहीत नाही, आपल्या सगळ्यांना माहीत नसेल म्हणून सांगतो, ह्यांना जी जेल झाली होती ती यामुळेच झाली होती। अशाच पद्धतीने एकदा बाबासाहेबांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळेच त्यांना जेल झाली होती आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळेच त्यांना बेल मिळालं होतं। त्यांना जामीन पण त्या घटनेच्या चौकटीतल्या कायद्याच्या आधारावर मिळाला होता। अशा ह्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मस्तमंद होऊन जे काही वक्तव्य केली त्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने आज सकाळी संविधान चौकापासून इथपर्यंत आम्ही आमचं निषेध व्यक्त केला। आम्ही इथपर्यंत आलो आणि पायऱ्यांवर आमचं आंदोलन केलं। साहेब, आपल्या निदर्शनानंतर शिवसेनेने पण आंदोलन केलं। तुम्हाला 2 वेळा मी नमस्कार केला, 100%। आता शशिकांत शिंदे शुभेच्छा असतील, काय आपल्या निदर्शनानंतर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं। त्यांनी सांगितलं की काँग्रेसनी बाबासाहेबांना हरवलं होतं, ती काँग्रेस आज बाबासाहेबांचं सगळं ढोंग करते असं कसं आहे की तुम्ही लोकांनी पण ही सगळी गोष्ट एकदा दाखवणं गरजेचं आहे की या प्रकारचा अपप्रचार करून त्याने आजपर्यंत फक्त बाबासाहेबांबद्दल सहानुभूती मिळवलेली आहे। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या या लोकांनी जितकं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये गरळ ओकलेली आहे, RSSचा अजेंडा त्यांना बाबासाहेब नाही परवडणार हो। त्यांना बाबासाहेबांची घटना बदलायची असे त्यांचेच लोक बोलत आहेत। त्यामुळे काँग्रेसने काय केलं त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पडण्याचं काय कारण नाही। कारण या घटनेची जेव्हा निर्मिती होत होती तेव्हा बाबासाहेब या सगळ्या समितीचे प्रमुख म्हणून काँग्रेसनेच त्यांना हे केलं होतं, हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि ती काँग्रेसने मेहरबानी केली नाही तर कायद्याचं सखोल ज्ञान, देशातल्या सगळ्या जातीव्यवस्थेचं ज्ञान, प्रचंड त्यांचा अनुभव, याचा फायदा देशाच्या जनतेला व्हावा आणि तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत व्हावा, ह्या पवित्र भावनेतनं बाबासाहेबांनी त्या घटना याचे समितीचे ते प्रमुख होते। आणि ही घटना जी आज देशभर आणि जगभर ज्याचा आपण हे पाहतो, दबदबा पाहतो, त्यामुळे यांनी आम्हाला काही शिकू नये। कित्येक वेळेला आपल्याला आठवत असेल तर त्या काळामध्ये वैचारिक मतभेद होतेच, हे आजही आहेत, परंतु कधीही ह्या देशाच्या प्रती, ह्या देशाच्या नागरिकांच्या प्रती, या देशाच्या नागरिकांसाठी काम करणाऱ्यांच्या प्रती कधीही मतभेद नव्हते। शेवटचा प्रश्न, आंबेडकर हा एकेरी उल्लेख 6 वेळा केला असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी शिवसेनेचे आंदोलन करताना विचारला तेव्हा त्यांना बोलता नाही आला। त्याच्यानंतर ते म्हणाले की तो व्हिडिओ एडिट केला आहे। काय आंबेडकर एकेरी उल्लेख हा 6 वेळा केला गेला आहे, तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला। अमित शाह यांनी जो वक्तव्य केलं की एकेरी उल्लेख केला, परंतु शिवसेनेचे जे आंदोलनकर्ते होते, आमदार होते, त्यांना त्याच्यावर बोलता नाही आलं। थोड्या वेळाने ते बोलले की तो व्हिडिओ एडिट केला। मला माहीत नाही की तुम्ही कसं पाहता, नाही पण त्यांचं काय उत्तर आहे त्याच्याशी अर्थ हे नाही, त्यांना बोलता नाही आलं, पॉज घेतो ते त्यांना बोलू द्या। आम्हाला माहिती आहे, आम्ही जगतोय, आम्ही त्या घटनेचा श्वासोच्छ्वास जगतोय, त्या घटनेच्या चौकटीमध्ये आम्ही आज जगभर वावरतोय। त्यामुळे अमित शाह सारख्या मस्तवाल माणसाने अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहेच आणि त्याचा जितका निषेध करता येईल तेवढा कमीच।
काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आज जे विधिमंडळावरती महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं त्याविषयी त्यांनी ठाणे लाईव्हशी संवाद साधलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता स्टँड लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.